नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीना प्रचंड असा विचार करत असते. कारण आहे ना, तिला संशय येत असतो. कारण प्रिया हॉस्पिटलाइज झाली याचा अर्थ नक्कीच ना, तिच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. त्याशिवाय ती अशी हॉस्पिटलाइज होणार नाही. त्या सगळ्यामध्ये नक्की काय कायबेर आहे, या सगळ्या गोष्टींना आता शोधायच्या असतात आणि त्यासाठी ती आता या सगळ्या याचा विचार करत असते. तेच अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको काय झालं आहे. मग आता तिला जे काही वाटत असतं ना, त्याबद्दल तिने बोलून दाखवलेलं असतं. प्रिया जेलमधून बाहेर पडली आहे याचा अर्थ नक्कीच ना काहीतरी गडबड आहे. पण आपल्याला ही गडबड शोधायला हवी. तेच आता अर्जुनला चैतन्याचा कॉल आलेला असतो. त्यांच्या आता कामासंदर्भात बोलणं सुरू असतं. चैतन्य आता फोनवर बोलत असतानाच ना, अर्जुनसुद्धा त्याच्याबरोबर त्याच कामासंदर्भात बोलतो आणि फोन ठेवतो. तेच आता सायली ना अर्जुनकडे बघत असते. कारण अर्जुनला ना सायलीच म्हणूच ऐकून घ्यायचं नसतं. सायली म्हणत असते की तुम्हाला असं वाटत नाही का की प्रिया अशी बाहेर आली आहे, यामागे सुद्धा तिचं काहीतरी कारण असणार आहे. ती अशीच कशी काय येईल बाहेर. तिच्या डोक्यात ना काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. पण काय चालू असेल हे काहीच मला कळत नाहीये. असं देखील आता अर्जुनला सायली बोलत असते. त्यावर अर्जुन सायलीला म्हणत असतो की तू कशाला एवढा विचार करतेस. ती आली आहे ना बाहेर, मग येऊ दे ना. तसंही तिच्यावर लक्ष ठेवायला ना पोलीस आहेतच की पोलीस तिच्यावर बारीक लक्ष ठेवूनच असतील. मग तू काय एवढे लक्ष ठेवून आहेस. तिच्यावर राहू दे ना. या सगळ्या गोष्टींकडे तू लक्ष देऊ नकोस. ती काय हॉस्पिटलमधून पळून जाणार नाहीये. असंही आता अर्जुन सायलीला बोलत असतो. तेच आता अर्जुन सायलीच बोलणं ऐकून घेत नाही ना. या गोष्टीचा खरंतर ना राग येत असतो सायलीला. सायली म्हणत असते की म्हणजे प्रत्येक वेळेला मीच तुम्हाला समजून घ्यायचं, तुम्ही तर मला काही समजून घेणार नाही आहात. हे तुम्ही आता ठरवूनच घेतलं आहे. तर मग तेव्हाच अर्जुन तिला विचारतो की बायको काय झालं आहे, इतकी हायपर का होतेस. तेव्हाच सायली म्हणत असते की तुमचं प्रत्येक वेळेला मी ऐकतं असते. घरात किती पसारा करून ठेवलाय, सगळं सामान अस्ताव्यस्त करून ठेवलंय. हे सगळं सामान इकडे तिकडे फेक ऐकलंय तुम्ही. तुम्हाला काही कळते का या फाईल्सया. अशा ते पुस्तक ती तशी. त्याचबरोबर तुम्हाला कपड्यांची सुद्धा शिस्त नाहीये. कपडेही कसेही कुठेही टाकायचे आणि मग नंतर हे सगळं काही शोधत बसायचं की आपलं कुठे आहे, काय आहे. हे सगळं काही हे जर व्यवस्थित ठेवलं तर ते नाही. आता सायली अर्जुनच्या समोर इतकी बडबड करत असते ना की अर्जुनला नाईला जास्त का होईना आता सगळ्या काही गोष्टी ज्या आहे त्या ऐकाव्याच लागत असतात. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टींना ती ऐकत असते तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो की बायको, तुला नेमका राग आलाय तरी कसला, ते मला जरा सांगतेस काम. म्हणजे नक्की काय झालं आहे ते. म्हणजे तुला मी प्रियाचं बोलणं ऐकून नाही घेतलं याचा राग आलाय की मी हा सगळा पसारा केलाय त्याचा राग आलाय. त्यावर मात्र आता सायली म्हणत असते की तुम्हाला आधी धड स्वतःचं काम करता येत नाही आणि वर तुम्ही मला या सगळ्या गोष्टींबद्दल बोलताय का. तुम्ही आधी स्वतःचा विचार करा, मग मला या सगळ्या काही गोष्टींना विचारायला या. असंही आता ती म्हणत असते. मग तेव्हा चिकडे आता प्रिया मुद्दामून पोटात दुखायचं नाटक करत असते की तिच्या पोटात खूप जास्त दुखते, जेणेकरून ना तिच्या मदतीला आता कोणीतरी यायला हवं. मग आता ती नर्स आलेली असते. नर्स ती म्हणते की काय होतेय तुम्हाला. तर नर्सला आता प्रिया सांगत असते की माझ्या ना पोटात दुखते. मग ती नर्स म्हणते की थांबा, तुला इंजेक्शन द्यायला हवं. मग ती आता इंजेक्शन वगैरे देण्याच्या तयारीतच असते. तेच आता ती इंजेक्शन देण्यापासून थांबते. जशी ती आता इंजेक्शन द्यायची थांबते ना, तसं आता प्रिया म्हणत असते की काय झालं दे ना इंजेक्शन. तेव्हाच ना प्रियाला ती म्हणत असते की नाही, मी आता असं इंजेक्शन तुम्हाला डायरेक्टली देऊ शकत नाही. ते काय ये ना, आधी ना तुमच्या सगळ्या टेस्ट केल या जातील. आता
तुम्हाला काय होत्य काय नाही ते डॉक्टर बघतील. आणि मग आता प्रियाचा हा प्लॅन फेल झालेला असतो, कारण तिला डॉक्टरांशिवाय इंजेक्शन भेटणार नसतं. प्रिया आता इकडे तिकडे बघत असते. तेच इकडे अर्जुन ना सायलीला म्हणत असतो की बायको प्लीज ना रागवू नकोस, एवढंच आहे ना, थांब, मी सगळं काही आवडतो, पटकन सगळं आवडतो. मग आता सायली म्हणत असते की तुम्हाला आवरावंच लागणार आहे, कारण हा इतका पसारा ना, मी आता हे सगळं काही आवरणार नाहीये, तुम्हालाच करायचं आहे. असं देखील आता सायली अर्जुनला रागारागात बोलत असते. अर्जुन म्हणत असतो की बायको हो करतोय ना, मी करतोय, पण एवढी हायपर होऊ नकोस, कारण तू चिडलीस ना मला तर आता समजतच नाहीये. तेच आता मध्ये ना सायली रडायला सुद्धा लागते की प्रत्येक गोष्ट काय मिस करायची का. मग आता अर्जुन म्हणत असतो की बायको, मी एक काम करू का, मी पटकन खाली जाऊन बसू का स्टडी रूममध्ये, म्हणजे तिथे बसलं की कामही होईल माझं. मग तेव्हाच ती म्हणत असते की मग आता तिकडे बसलात की तुम्हाला कॉफी हवी असणार, मग तुमच्या हातात आई ती कॉफी आणून द्यायची. सगळं मी तुमच्या मागे पुढे बसून करायचं. तुम्ही फक्त इथे एकटक बसून राहा. असंही आता ती रागारागात अर्जुनला बोलत असते. अर्जुन म्हणत असतो की नाही ग बायको. मग आता ती म्हणत असते मग एकदाच खुर्चीवर बसलं का तिथून हलायचं नाही बरेच तास. मग पुन्हा पाठ दुखली का, मग बोलायचं मीच ती दाबून देणार तुमची पाठही. असंही आता सायली बोलत असते. अर्जुन आता सायलीला म्हणतो बायको शांत हो, मी करतोय ना सगळं. आणि असं बोलून आता एक गोष्टी तो आवरायला लागतो. सायली म्हणत असते की नीट ठेवा हा गोष्टी, काम डबल करू नका, एक काम करताय ना तर धड करा. असंही आता ती अर्जुनला बोलत असते. अर्जुन म्हणत असतो की हो बायको, मला कळते, करतोय मी व्यवस्थित, बघ. आणि त्यानंतर आताचा जो फोटो असतो ना तो सुद्धा व्यवस्थित तो फुचून वगैरे ठेवतो. मग आता ते सगळं झाल्यानंतर आता अर्जुन दिल्यानंतर तो की बघ झालं ना, आता कशी रूम वाटते, आता वाटते ना साफ. पण आता सायलीच लक्ष जातं की अर्जुनने अर्धच काम केलेलं आहे, पूर्ण काम तर अर्जुनच झालेलंच नाहीये. मग त्यानंतर आता अर्जुनच्या फाईल्स ठेवायच्या राहिलेल्या असतात. मग त्या फाईल्ससुद्धा आता अर्जुन एक करून ठेवू लागतो. अर्जुन जेव्हा या सगळ्या काही फाईल्स ठेवतो तेव्हा मात्र आता अर्जुन त्या फाईल्स ज्या आहेत ना त्या एकत्र अशा लावून ठेवतो. आणि त्या फाईल्स एकत्र अशा लावून ठेवल्या की मग आता त्याला सुचत नसते की हे सगळं कसं करायचं, काय करायचं. मग त्याने व्यवस्थित मॅनेज करून आणलेल्या असतात गोष्टी. मग आता तो बोलतो की बघ बायको, आता दिसते ना चकाचक रूम, बघ एवढं सगळं मी केले, पण आता अजून काय राहिलं सांग ना. मग आता इकडे तिकडे तो बघतो तेव्हाच ना सायली म्हणत असते की आता ते कपडे कोण ठेवणार आहे, कपडे बाकी आहे ठेवायचे. मग आता अर्जुन म्हणतो की हो राहिलेच की हे. मग आता सायले एका जागेवर बसून फक्त अर्जुनला ऑर्डर देत असते. अर्जुन आता ते कपडे हंगरला बाहेर लावलेले असतात ते काढतो आणि पूर्ण ना त्याचा आता पूर्ण चोता करून आतमध्ये ठेवत असतो. मग ती ओरडते ते, आणि ही कोणती पद्धत आहे, असे कपडे ठेवायची, नीट ठेवाना, हंगर सकट हे असं ठेवू नका. असंही आता तिने म्हटलेलं असतं. मग आता तिने एवढ्या सगळ्या गोष्टी आरडोरडो करून सांगितलेल्या असतात, त्यामुळे अर्जुनला आता त्या गोष्टींना बरोबर ठेवाव्याच लागणार असतात. दुसरा काही पर्यायच नव्हता. तेच आता अर्जुन व्यवस्थितपणे सगळं काही ठेवत असतो. तेच इकडे अर्जुनला कळत नसतं की सायलीला होत्य तरी काय कारण आहे ना. सायली ना विनाकारण खूप जास्त अशी चिडचिड करत असते. तिची चिडचिड करण्याची क्षमता आता वाढतच चाललेली असते. तिचं काय करावं काहीच वरून सुधरत नसतं. मग तेच आता सायली अर्जुनला सांगत असते की बघितलं का, आता हे एवढं झालं, मग आता तुम्हाला अजून तुम्हाला काही गोष्टी कळतच नाहीयेत, काय करताय हे सगळं काही. असंही आता ती रागवून बोलत असते. मग अर्जुनचं डोकंच बधीर पडतं. त्याला कळत नसतं की या सायलीला नेमकं झालंय काय. आता एवढा रूम व्यवस्थित लावला तरीसुद्धा आता पुन्हा तेच. मग आता
आता हिचं काय करायचं हा मोठा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. मग त्यावर अर्जुनला एकच सोल्युशन दिसत असतं की पटकन त्या रूममधून निघून जायचं. कारण आहे ना, इकडे सायलीच प्रमाण जे आहे ते पुन्हा वाढत चाललेलं असतं. ती चिडचिड इतकी करत असते ना की ती जरा म्हणून थांबत नसते. मग आता हिचं काय करायचं हा मोठा प्रश्न अर्जुन समोर असतो. म्हणूनच मग आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की बायको रिलॅक्स कर, नको इतकी चिडचिड करू. आणि असं बोलून तो आता तिला शांत करायचा प्रयत्न करत असतो. पण इकडे सायली कुठे शांत होते. सायलीचा राग जो आहे ना तो अजूनच वाढत असतो. मग आता सायलीचा राग इतका वाढतोय ना अर्जुनने समजावून सुद्धा तरी. मग आता सायली विचार करते आणि सायली म्हणत असते की बघितलंत आता हे कोण करणार आहे. असं बोलून ती पुन्हा वैतागते. तिने आता अक्षरशः डोक्याला हात लावून घेतलेला असतो. मग अर्जुनही वैतागतो. अर्जुन म्हणतो बायकोला ना नक्कीच काहीतरी होतेय. आज एवढी चिडचिड कधीच करत नाही, पण एवढा रागराग का करते ह्याही गोष्टी आता अर्जुनला कळत नसतात. त्यामुळे आता अर्जुनला जेवढं जमत असतं ना तेवढं आता अर्जुन करत असतो. मग तो विचार करतो थोडा वेळ का होईना हिला आता एकटीला सोडायला हवं, म्हणजे ही स्वतःची स्वतः शांत होईल. म्हणजेच तो आधी तो घाबरलेला सुद्धा असतो. कारण सायलीना त्याच्यावर खूप जास्त आवाज करून चढवून बोलत असते. त्यामुळे आता त्याला कसं रिएक्ट करावं, कशा काय गोष्टी कराव्यात ना त्या समजत नसतात. तो आता सायलीची चिडचिड वाढणारी बघून ना आता तो ठरवतो की इथे आपण जराही वेळ थांबून उपयोग नाही. बायकोला मला बघितल्यानंतर ना काहीतरी होत्य. कारण त्याने आता कधीच असा विचार केला नव्हता की एवढी चिडून आपल्यावर सायली बोलेल. पण आज सायली खूप जास्त चिडलेली असते. तो आता ॲक्टिंग करत असतो की बाहेरून त्याला कोणाचा तरी आवाज येतोय आणि मग आता त्याला असं वाटतं की मॉम आवाज देते आणि म्हणून तो निघून जातो आणि बाहेर जाऊन तिथे तोच पसेज असतो ना तिथे लपून बसतो. मग आता तो म्हणत असतो की कसातरी बाहेर पडलोय. मग आता सायली म्हणत असते की ऐकताय का आवाज, तर मला आलेला नाहीये, तुम्ही कुठे जाताय. असं बोलून ती आता त्याला थांबवत असते. पण अर्जुन काही केल्या ऐकत नसतो. अर्जुन जेव्हा आता ऐकत नसतो ना तेव्हा मात्र आता सायली तोपर्यंत अर्जुनच्या मागे येते. हे आता अर्जुनने बघितलेलं असतं. मागे येऊन सुद्धा सायली तीच बडबड करत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे आता नागराजला सुद्धा ॲडमिट केलेलं असतं आणि नागराजच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आता पोलिसांनी म्हटलेले असतात की ह्याला नेमकं काय झालं नाही, मला पूर्णपणे लिस्ट बनवून द्या, म्हणजे मला कळेल की काय झालेलं आहे. यांचे मेडिकल रिपोर्ट द्या असं देखील डॉक्टरांनी आता सांगितलेलं असतं. मग डॉक्टर जे आहे ते म्हणत असतात की हो मी पाठवते तुम्हाला रिपोर्ट. मग आता प्रिया जस्ट बाजूच्याच बेडवर ना आता नागराजला झोपवलेलं असतं. मग प्रिया नागराजला भेटायला जायचं ठरवते. जसं आता प्रिया नागराजला भेटायला जायचं ठरवते ना तसं मात्र आता इकडे पाहायला मिळत असतं की नागराज जो आहे तो झोपलेला असताना सुद्धा त्याला असं वाटतं की त्याच्यावर कोणीतरी हल्ला करायला येत्य. प्रिया आता हातामध्ये ते इंजेक्शन घेऊन आलेली असते आणि ते आता दाखवत असते की आता हेच इंजेक्शन मी तुला मागणार. तेच आता नागराज उठून बसतो. नागराज म्हणतो मी काही केलेलं नाहीये नागराजला. ती म्हणत असते की फक्त मस्करी करत होते. आणि मग तेव्हा नागराज उठून बसतो आणि नागराज जसासा उठून बसतो ना तस आता प्रियाला म्हणत असतो की तू जे काही प्लॅनिंग करतेस ना, म्हणजे इथे मला तू आणायचं प्लॅनिंग केले, याचा अर्थ काहीतरी डोक्यात चालूच असेल. काय चाललेलं आहे तुझ्या डोक्यामध्ये? पण तुला सांगू का, मला फक्त ना इथे बसून नाही राहायचं, मला ना इथून बाहेर पडायचं आहे. त्यासाठी काहीतरी प्लॅनिंग सुचते का बघ. कारण ना ह्या पांड्या कपड्यात ना इथं राहून ना वैताग आलाय आणि आता या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ना जास्त दिवस काही राहता येणार नाही. म्हणजेच ना मला वैताग येतो या हॉस्पिटलमधला सुद्धा. त्यामुळे आता पटकन इथून बाहेर पडायचे मला, स्वच्छंद जगायचं आहे, मनमोकळ्या वातावरणात
हळवारपणे जगायचं आहे खुल असोही आता तो बोलत असतोत. यावर प्रिया त्याला म्हणत असते की जर इथून आपल्याला बाहेर पडायचं असेल ना तर त्यासाठी ना ब्याच गोष्टी कराव्या लागणार आहे. त्या म्हणजे पहिल्यांदा त्या सायली अर्जुनच्या कायमचा बंदोबस्त करायचा आहे. जेव्हा त्यांच्या अंगावर या सगळ्या गोष्टी येतील ना तेव्हाच आपली या सगळ्यातून सुटका आहे एवढं मात्र लक्षात ठेवा. असंही देखील प्रियाने आता सांगितलेलं असतं. मग नागराज आता तिला म्हणत असतो करायची नाहीये समजलं, हेच यावर सोल्युशन आहे असं देखील आता अस्मिता अर्जुनला सांगू लागते. पण अर्जुन म्हणत असतो मी ना पहिल्यांदा सायलीला एवढं हायपर झालेलं बघितलं, मध्येच ती आता रडते, काय काय वेगळंच करते. मग आता अर्जुनला शोधत शोधत ना सायली बरोबर इथे कल्पनाच्या रूममध्ये येते. आता तिथे येऊन अर्जुनकडे बघून ती बोलत असते की मगाशी मी तुमच्यापर खूप चिडले ना, खूप रागवले ना, सॉरी हा. मग असं बोलून ती आता रडायला लागते. तेच आता अचानकपणे ही रडायला सुद्धा लागली. मगाशी तर केवढ्या रागारागात माझ्याशी बोलत होती. मग तेच आता अर्जुन तिला जवळ घेतो आणि इट्स ओके, काळजी करू नको असं बोलून तिला समजून घेतो. मग आता अस्मिता सांगत असते की बघितलंस का अर्जुन, हे सगळं असं असतं. त्यामुळे ना बायकोला ह्या काळात आहे ना समजून घ्यावं लागणारच आहे तुला. मग या सगळ्या काही गोष्टी जेव्हा समजतात तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो मात्र इकडे तिकडे बघत असतो. तेवढ्यातच तिकडे आता अश्विन आलेला असतो आणि अश्विनला मोबाईल मधला तो व्हिडिओ वगैरे दाखवतो. अश्विन जसा मोबाईल मधला व्हिडिओ दाखवतो महिपच्या कोणीतरी फॉलोवर्सने रील्स वगैरे टाकलेले असतात. महिप्त बाबा की जय. मग आता तो व्हिडिओ आहे तो दाखवल्यानंतर ना इथे आता सगळ्यांनाच धक्का बसतो की महिप्त कसा काय सुधरू शकतो. अर्जुन म्हणतो की ही असली माणस ना कधीही सुधरत नाही आणि ना तर सुधारणार मला माहिती आहे ना. ही सगळी काही ना याची नाटक आहे. नाटकं असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना इकडे असणारी अस्मिता त्याचबरोबर कल्पना सगळी जण तो व्हिडिओ पाहतात आणि मग जेव्हा तो व्हिडिओ वगैरे पाहतात ना तेव्हा मात्र आता इकडे म्हणत असतात की आता हे नवीन काय चालू केल यांनी, हे सगळं ना मुद्दामून करतोय हा. अर्जुनही म्हणत असतो की काहीतरी गडबड आहे. पण आता सायली म्हणते की यामागील रहस्य आपल्याला शोधायला हवं. मग नक्की कसं शोधायचं, काय शोधायचं असं सायली म्हणत असते. अर्जुन म्हणत असतो की तू या सगळ्याच्या नादाला लागू नकोस. काय आहे ना या सगळ्याच्या नादी जर तू लागलीस ना तर तुला तुझ्या बाळाकडे लक्ष देता येणार नाही. सध्याला ना तू तुझ्या बाळाकडे लक्ष दे. या सगळ्या काही गोष्टी बघायला ना मी आहे असंही आता म्हटलं जातं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे सायलीला बरोबर कळत असते की हो बरोबर आहे, आपण आपल्या मुलांची जास्त काळजी घ्यायला हवी. कारण काय आहे ना, आपण जर या गोष्टीचा विचार करत राहिलो तर त्या गोष्टीचा आपल्या बॉडीवर असर पडू शकतो. आणि म्हणूनच मग आता ती ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अर्जुन सांगत असतो ते ऐकायचं ठरवतो. पण तेवढ्यातच ना अर्जुनला आता चैतन्याचा कॉल आलेला असतो. जसा आता अर्जुनला चैतन्याचा कॉल येतो तसा आता अर्जुन फोनवर बोलण्यासाठी का होईना बाजूला जातो. तेच आता इकडे कल्पना म्हणत असते की या महिपचे ही सगळी नाटक असणारे, ही अशी माणसना कधीच सुधरत नसतात. दाखवताना दाखवतोय तो की मी सुधारलो आहे, पण असं काही सुद्धा नसणारे. तेच आता प्रियाला पुन्हा एकदा श्वेताने कॉल केलेला असतो आणि तिने पूर्ण माहिती ना गोळा केलेली असते. आणि जसे आता संपूर्ण माहिती समजते तसं मात्र आता एकच गोष्ट आता श्वेता सांगत असते की मी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती काढली आहे. मग आता पुढे काय करायचं, मग मला हे सगळं काही पाठवून दे, मी बघते. मग तेच आता त्यातील एका मुलीला जे आहे ना ते सचिन डील करणार, तिला विकणार आणि ह्या सगळ्याचे आरोप ना सायलीवर येणार. कारण का सायलीच आता त्या आश्रमाची मुख्य बनायला चालली आहे ना, तिच्याकडे ही जबाबदारी दिली आहे ना. मग सायलीला तर या सगळ्यात अडकवायला
तर आपल्याला पाहिजेच म्हणूनच मग आता प्रियाने सायलीसाठी खड्डा खणून ठेवलेला असतो, म्हणजे सचिन बाहेर त्या मुलींना विकणार आणि या सगळ्याचे पैसेही तो खाणार, पण या सगळ्यामध्ये अडकणार कोण? तर सायली. का तर सायलीच्या आश्रमातील ती मुलगी आहे ना, हे सगळं काही प्लॅनिंग आहे ना, एवढं चोखपणे केलेलं असतं. या इथे असणाऱ्या प्रिया जेव्हा हे सगळं काही प्लॅनिंग करत असते तेव्हा दुसरीकडे ना, मी ह्या प्लॅनिंगमध्ये तुला काही सपोर्ट करणार नाहीये. तुला काय वाटतं? तुमच्या फक्त मी हातापाया पडायच्या तुम्हाला मदतीसाठी मला वापर करून घ्यायचा आहे. तुम्हाला का? असंही आता नागराज म्हणत असतो. तेच आता प्रिया संतापते आणि प्रियाने नागराजच्या पायामध्ये इंजेक्शन घुसवलेलं असतं. त्याला आता खूप जास्त त्रास होऊ लागतो. जसं त्याला कळा येतात ना, तसा तो ऊर लागतो. तेवढ्यातच ना, तिथे आलेली नस विचारते की काय झालं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की काही नाही मांडी जरा दुखते. मग तेव्हाच ना प्रिया तिथे जाते आणि प्रियाला तो म्हणत असतो की बाबा बोल, काय करायचे आहे, तू सांगशील ना, ती काम मी करायला तयार आहे. असंही आता त्याने सांगितलेलं असतं. जसं आता तो हे सगळं काही बोलतो तसं मात्र आता प्रिया म्हणत असते की तुला ऐकावंच लागणार आहे सगळं काही, कारण तुला न ऐकून पर्याय काय आहे. मग आता नागराजला ती सांगत असते की तुम्हाला काम करायचे आहे, राकेशला सुद्धा हे सगळं तू समजावून सांगायचं आहे. मग आता राखिस्तान, तुझं जमतं ना, तूच बोल ना, पण आता मी सांगितलं ना, मग तुम्हाला माझ्या गोष्टी ऐकाव्या लागणार आहे, कारण मी बाकी सुद्धा जबाबदाऱ्या घेतल्या आहेत ना, त्या सुद्धा मला पार पाडायच्या आहे. असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती नागराजला समजावून सांगत असते तेव्हा नागराज म्हणत असतो की ठीक आहे, वेटेड वॉच, आता आपण बघूया काय काय नेमकं होतं ते. मग तेच आता प्रियाच्या डोक्यामध्ये हे सुरू असतं. प्रियाला माहिती असतं की सायलीला सुखाने जगू द्यायचं नाही, म्हणजे तिचं म्हणणं असं असतं की सायली आता व्यवस्थित जगते, तिचं आयुष्य एकदम सुखकर चाललं आहे, तर ते काही तिला व्यवस्थित सुरू द्यायचं नाही, चालू द्यायचं नाही, आणि त्यासाठी तिची ही नाटकं सुरू असतात. आणि जेव्हा ही सगळी नाटकं ती करत असते ना, मग तिला काही झालं तरी तिला तिचा हक्क मिळू द्यायचं नाही, यासाठी तिने तिला फसवायचं प्लॅनिंग केलेलं असतं. तेच दुसरीकडे मात्र आता सगळी जण जेवायला बसलेली असतात आश्रमात. सगळं काही चांगलं चाललेलं असतं. तेच आता सायली म्हणत असते की आज मला पोलीस स्टेशनला जायचं आहे आणि त्या दोन्ही मुलींची नोंद सुद्धा करायची आहे आणि त्यांची संपूर्ण माहिती सुद्धा गोळा करायची आहे, असं ती आता अर्जुनला सांगत असते. इथे मात्र प्रियाने पूर्ण प्लॅनिंग केलेलं असतं सायलीला या सगळ्यात कसं अडकवायचं यासाठी. तर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.